महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लालबागच्या राजाची कीर्ती पसरली आहे. लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात. अशा या मुंबईच्या लालबागच्या राजाचे गणेश उत्सवात पौरोहित्य करण्याचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला आहे. त्यांचे नाव आहे अरविंद शामराव वेदांते. 1-2 नव्हे तर 1980 पासून म्हणजे गेली 46 वर्ष ते लालबागच्या राजाचे दरवर्षी पौरोहित्य करत आले आहेत. लालबागच्या राजाचे जे विश्वस्त आहेत त्यांचाही अरविंद वेदांते यांच्यावर गाढा विश्वास आहे. पहिल्या दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना झाली की विसर्जनापर्यंत 10 दिवस अरविंद वेदांते हेच पूजा अर्चा, आरती व पूजेचे सर्व विधी करत असतात. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांची पौरोहित्य परंपरा आहे. पूजाविधीचे संपूर्ण ज्ञान, श्लोक, मंत्र, स्वच्छ आणि स्पष्ट बिनचूक मंत्रोच्चार हे त्यांच्या पूजेचे वैशिष्ट्य असते. सकाळी 5:30ला ते गणेशाची पूजा सुरू करतात. पुन्हा सायंकाळी 8 वाजता पूजा करावी लागते. लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक येत असतात. बॉलिवूडच्या सेलिब्रिटीपासून आमदार, नामदार, मंत्री सुद्धा दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्त नवस बोलतात. हा गणपती नवसाला पावतो अशी ही भाविकांची श्रद्धा आहे. एवढ्या मोठ्या मानाच्या गणपतीचे पौरोहित्य करण्याचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला मिळाला ही अभिमानाची गोष्ट आहे. कोल्हापूरचे नाव देशभरात अनेक बाबींनी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी मिसळ, वडापाव, सोन्या चांदीचे दागिने, कोल्हापुरी गूळ, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी, मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर, आंतरराष्ट्रीय कुस्तीचे प्रणेते शाहू महाराज इत्यादींनी ही नगरी लौकिक पात्र आहे. लालबागच्या राजाची गणेश उत्सवातील मानाची पूजा सुद्धा कोल्हापूरच्या सुपुत्राकडे आहे. खरोखरच कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.